परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीच्या गुन्हेगारीचा भयान चेहरा आता समोर येऊ लागलाय। मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशासाठी स्वतःच्या आईचे सोन्याची चेनसह हार विकल्याचं उघड झालंय। मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल वापरण्याच्या छंदामुळे अयान अहमद कर्जबाजारी होता। कर्जबाजारी अयान अहमदनं आईचे सोन्याचे दागिने चोरून विकले। मुलींवर पैसे उधळणं, महागडे फोन वापरणं हे सगळे त्याचे छंद होते, त्यामुळे तो कर्जबाजारी सुद्धा झाला होता। आणि हे सगळे छंद, हा सगळा शौक त्याला पूर्ण करायचा होता, म्हणून त्याने स्वतःच्या आईचे दागिने चोरले, ते विकले आणि त्यातून आलेले पैसे, त्याच्या रीलमध्ये दिसणारं पैशांचं बंडल सुद्धा त्यातूनच आलेले पैसे आहेत। अयान अहमदचा चेहरा आता उघड होऊ लागलेला आहे। अयान अहमद हा या आरोपीची नवनवीन माहिती आता समोर येते। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद, त्याच्या गुन्हेगारीचा भयान चेहरा आता उघड होऊ लागलेला आहे। आपले प्रतिनिधी छगन जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। छगन। नक्कीच विक्रांत, अमरावती तरुणीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दर दिवसाला एक नवीन धक्कादायक माहिती समोर येते आहे आणि आज जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी अयान हा त्याचे अय्याश आणि त्याचे शौक पुरवण्यासाठी कर्जबाजारी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यासाठी त्याने स्वतःच्या आईची सोन्याचे दागिने असेल ते विकलेले आहेत अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तो हॉटेलमध्ये मुलींसोबत जाण्या येण्यासाठी, त्याची अय्याशी करण्यासाठी मुलींवर अतोनात पैसे उधळायचा आणि महागडे मोबाईल देखील तो वापरत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणात जर बघितलं तर आज मुख्य आरोपी अयान सह 3 आरोपींची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यांना आज दुपारच्या वेळेत अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोलीस हजर करणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय समोर येतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद छगन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।